इकडं आपलं याच्यातला मेन क्लास मधला आणि व्हॅल्यू क्लासची आपण जसं काही करू शकतो कंपॅरिझन करू शकतो. इकडं कसं करायचं व्हॅल्यू क्लास करून व्हॅलिडेशनला का नाही वेगळा क्लास क्रिएट केला तर चालेल. आपण एमयूसी मध्ये कसं आपला कोड फर्स्ट होता, सॉरी डीबी फर्स्ट होता. डीबी फर्स्ट असल्यामुळे काय व्हायचं, एंटिटी फ्रेमवर्क तुमचा एक रेडीमेड क्लास क्रिएट करून द्यायचा आणि हा क्लास तुमचा परमनंट तो काय व्हायचा डेटाबेसकडे काही मॉडिफाय. त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं त्या क्लासवर आता हा जो क्लास आहे फॉर एक्झाम्पल आपला आता बघितलेला एम्प्लॉई क्लास, हा एम्प्लॉई क्लास तू क्रिएट केलाय. त्यामुळे ह्याच्यावर जे काही तू व्हॅलिडेशन अॅनोटेशन टाकलेले चेंजेस केलेले ते परमनंट स्टोअर आहे. डीबी फर्स्ट असं होत नाही. डीबी फर्स्ट दिलेला क्लास हार्ड ओनली असतो आणि तो डायनॅमिकली मॉडिफाय होऊ शकतो. म्हणून आपल्याला आपण जे कोड लिहिलेले आहे व्हॅलिडेशन्स किंवा अॅनोटेशन्स हे परमनंट स्टोअर करायचे. उद्या कुणी जर डेटाबेसमध्ये टेबलची एखादा कॉलम कन्जेस्ट केला काय होईल, इकडे आपला हा क्लास पण मॉडिफाय होणार आहे आणि आपलं जे काही कोडिंग केलेलं आहे सेटिंग केलेलं आहे सगळं जाणार आहे. म्हणून आपण काय करतो पॅरलल आणखी एक लावतो त्याच्यात आपले सगळे जे काय सेटिंग केलेले आहेत हे सेटिंग परमनंट स्टोअर म्हणून एक दुसऱ्या क्लासमध्ये ठेवतो. पण एंटिटी फ्रेमवर्कला इथं कसं करायचं ह्याच्यावर डायरेक्ट ह्याच्यावर सगळं करायचं. याच क्लासवर आपल्या ऑपरेशन करायचं. हा क्लास आता इथे उलट आहे. तुमचा क्लास डेटाबेसमध्ये टेबलला रिप्रेझेंट करायला आहे बरोबर. इथे मॉडिफिकेशन केले की टेबलकडे मॉडिफिकेशन होणार आहे, टेबलकडे मॉडिफिकेशन केले इकडे होणार आहे, उलटी प्रोसेस नाही होणार. म्हणून हा परसिस्टंट आहे. तुमची चेंजेस केलेले ही डीबी फर्स्टला कसं होतं, मी तर मला जो रेडीमेड क्लास मिळाला आहे ऑटोमॅटिक रिफ्रेश होणार, माझा कोड निघून जाणार. चॅट जीपीटीला बघितलं तर त्यांनी कसं करत होतं इनपुट डॉट घेतला आणि जसं काही नेम आणि जसं काय आता आपला क्लास इम्प्लॉईज डॉट नेम सेम असं आणि जसं काय पासवर्ड इनपुट डॉट पासवर्ड इनपुट इम्प्लॉईज डॉट पासवर्ड. तो युजर कडून जो डेटा आलाय ना त्या जो पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरचं इनपुट नाव दिलं असणार आहे आणि त्याचा पासवर्ड घेतलाय. जसं आपण स्टुडंट एसटीडी घेतो ना पॅरामीटर मध्ये व्ह्यू कडून कंट्रोलर आलेला ऑब्जेक्ट कंट्रोल आता इथं समजा तू एखादा लॉगिनचा पोस्टवाला मेथड लिहिला बरोबर आहे आणि ब्रॅकेटमध्ये तू एक व्हेरिएबल घेणार आहे रेफरन्स व्हेरिएबल इनपुट घेऊन हा तर नाव नाही त्याला काही इनपुट नाव दिलेलं आहे. तू दुसरं कुठलं नाव देऊ शकतो. आता तुझा एम्प्लॉय आणि ते तसं आहे 2.5 तासाची 2.5 तासाची हा त्यांचं जावा कोर येत असतं तर मग आपण नाही काही बरं बरं चालतंय की मग तेजसला बोलून घेतो तुम्ही. येतोय सर. थोड्या वेळा आम्ही सरांचं लेक्चर झालं की खालून घेऊन या फॅन, तो स्टँड फॅन आम्ही सरांच्या समोर ठेवलेला आहे. ओके तेजस आसिफ. हो सर. ऑनलाईन होता. हो सर.
तेजस स्क्रीन दिसते? नो. आता आपले काल HTML हेल्पर सगळे कंप्लीट झालेत. त्याच्या आधी कंट्रोलर टू व्ह्यू टू कंट्रोलर डेटा सेंडिंग रिसिव्हिंग कंप्लीट केलंय. आज आपल्याला क्रूड ऑपरेशन करून बघायचे आहेत, ह्या सगळ्या तिन्ही टेक्निकचा यूज करून. ओके, सो आपण एक डिझाईन करू. कोणता क्लास घ्यायचा? एम्प्लॉई. ओके, हा आपला एक एम्प्लॉई रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. ओके, याच्यामध्ये एम्प्लॉई रजिस्ट्रेशन करणार आहे, इन्फॉर्मेशन इन्सर्ट करणार आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय लागेल, इथं EMP-ID हा ऑटोमॅटिक जनरेट होऊन जाईल. ओके, त्यामुळं EMP-ID आपण स्किप करणार आहे. एम्प्लॉई नेम, किंवा इथं मी वर नाव देतो एम्प्लॉई रजिस्ट्रेशन. नेम नंतर आणखी काय घ्यायचं? चेक पाहिजे तिथे नेम. अजून काय घ्यायचं एम्प्लॉईचं? ओके, ऍड्रेस. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट, अजून सॅलरी. सुवासला आवडतं टॉपिक. डेझिग्नेशन. ओके, अजून कुठलं घ्यायचं? आणि एक जेंडर घेऊ. जेंडर. तर इथे काय करू, आपल्या नेमसाठी आपण जास्तीत जास्त सगळे हेल्पर्स ऍड करायचा प्रयत्न करू. सो पहिला नेमसाठी एक टेक्स्ट बॉक्स. ओके, ऍड्रेससाठी टेक्स्ट एरिया. हा टेक्स्ट एरिया. कॉन्टॅक्टसाठी परत टेक्स्ट बॉक्स लागेल आपल्याला. ड्रॉ. कॉन्टॅक्टसाठी पण एक टेक्स्ट बॉक्स. सॅलरीसाठी टेक्स्ट बॉक्स. ओके, डेझिग्नेशन. आता मात्र काय करू, डेझिग्नेशनसाठी आपण वेगवेगळ्या डेझिग्नेशनची एक कॅटेगरी बनवून ठेवू आणि ड्रॉपडाऊन लिस्टमधून तो एक डेझिग्नेशन सिलेक्ट करेल. ओके, सो आपण काय करणार, एक डेझिग्नेशनसाठी एक ड्रॉपडाऊन लिस्ट घेणार. ड्रॉपडाऊन लिस्ट. ओके, त्यानंतर जेंडर. त्या जेंडरसाठी आपल्याला इथं रेडिओ बटन घ्यायचे. कॉपी पेस्ट. मेल आणि फीमेल. एक बेसिक फॉर्म डिझाईन केला आपण. ओके, चेकबॉक्स साठी काय घ्यावं लागेल, एखादी प्रॉपर्टी सांगायची. चेकबॉक्स आपल्याला रिटर्न ट्रू किंवा फॉल्स करतोय, त्यामुळं एम्प्लॉईची आपल्याला एखादी ट्रू किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन इज वर्किंग म्हणू, किंवा आपण आणखी त्याला परमनंट असं काहीतरी म्हणता येईल आपल्याला त्याला. इज वर्किंग. ड्रॉ वन चेकबॉक्स. ओके, याप्रमाणे केलंय. आता थोडक्यात हा आपला फॉर्म आहे. या फॉर्मवर आपण काही प्रॉपर्टीज घेतल्या आहेत एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायला. एम्प्लॉई नेम घेतलाय. आता आपल्याला माहिती आहे की एनडीटी फ्रेमवर्क ज्यावेळेस यूज करतो आपण क्रूड ऑपरेशनसाठी, त्याला
बेसिक कंपल्सरी रिक्वायरमेंट काय आहे तर प्रायमरी की. मग ही प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट असेल नसेल डझंट मॅटर, पण विदाउट प्रायमरी की तुमचा एंटिटी फ्रेमवर्क काम नाही करत. आणि एमव्हीसी मध्ये कोअर मध्ये जे क्रूड ऑपरेशन करतात त्यामध्ये हा जो प्रायमरी की वाला कॉलम असतो तो कॉलम जनरली शो नाही करत. मला गरज वाटली तर तुम्ही शो करू शकता, पण हा कॉलम शो नाही करत किंवा युजरला मॉडिफाय करू पण देत नाहीत ते. ओके, पण तुमची रिक्वायरमेंट असेल स्पेसिफिक कंडिशन मध्ये केसमध्ये यू कॅन प्रोव्हाइड दॅट प्रायमरी की कंटेंट टू युजर, शो दॅट इन्फॉर्मेशन टू युजर. पण रेअर केसमध्येच ते पॉसिबल आहे. त्यामुळे आपण मग काय केलंय, याच्या पॅकेटला आणखीन एक कॉलम असणार आहे जो असणार आहे एम्प्लॉई आय डी, जो ऑटो इन्क्रीमेंट वाला असणार आहे. तो शो नाही करणार आपण. नवीन एम्प्लॉई रजिस्ट्रेशन करतोय, ऍड झाला की ऑटोमॅटिक तो काय होईल, त्याला आपण काय करू, एक राहून आपलं महत्वाचं पॉईंट राहून गेला आपला बटन आपल्याला ऍड करायचं ना, सबमिट बटन, ड्रॉ वन बटन, त्याच्यामध्ये सबमिट, आणि इथे आणखी एक बटन क्लिअरला आपण रिसेटला ठेवू नंतर. ओके, सो आपल्या एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन काय काय आहे, नेम आहे, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट, सॅलरी, डेजिग्नेशन, जेंडर, मेल ऑर फिमेल, देन इज वर्किंग, तो करंटली वर्किंग मध्ये आहे का नाही आहे किंवा नवीन अपॉइंट केलेला आहे त्याच्यावरून तो आपण ठेवणार आहे. ऍक्च्युली इज वर्किंगचं मिनिंग इथं कमी आहे, आपल्याला फक्त चेकबॉक्स तो काम करतो का नाहीये ते बघण्यासाठी आपण ठेवला इथं. तुम्हाला एखादी फील्ड आठवली एम्प्लॉय बद्दलची ज्याची इन्फॉर्मेशन ट्रू फॉल्स असेल सांगा, आपण तो कॉलम मॉडिफाय करू. आणि लास्टला सबमिट बटन. सबमिट बटनला क्लिक केल्यावर ही जी काही इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ती डेटाबेसमध्ये इन्सर्ट होऊन जाईल. ओके, देन जो डेजिग्नेशन आहे त्यासाठी आपण काय केलंय, ड्रॉपडाऊन लिस्ट वापरली. जेंडरसाठी रेडिओ बटन वापरले आणि इज वर्किंगसाठी चेकबॉक्स वापरलाय. ओके, नाव आता डेजिग्नेशन मध्ये आपण असं ऍज्युम करणार आहे की आपल्याकडे एक टेबल आहे. ओके, मग याला आपण काय म्हणूया, आय ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अ कंपनी. असं करूया, तो वाला करूया. ओके, आणि मग काय करू इथं आपण एक आपल्याकडे ऑलरेडी एक टेबल आहे. या टेबलमध्ये डेजिग्नेशन आय डी, डेजिग्नेशन 1 फॉर ॲडमिन, 2 फॉर HR, 3 फॉर आणि कुठलं डेव्हलपर, अजून कुठे घ्यायचं का, ओके 4 बेस्ट टेस्टिंग इंजिनियर. ओके, एक 4 सॅम्पल डेजिग्नेशन घेतले आपण, हे आपण नंतर बदलू शकतो. ओके, अकाउंटंट म्हणा किंवा असे काही काही ठेवू शकतो. आता ह्या डेजिग्नेशन मधून एक इथं ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये आपण ऍड करणार आहे. हा काय आहे, रियल डेजिग्नेशन. ओके, हा झाला टेबल. इथून आपण फेच करणार, इथे ठेवणार आणि त्याच्याप्रमाणे तो त्याचं डेजिग्नेशन सिलेक्ट करेल एम्प्लॉयचा, आयदर दॅट एम्प्लॉई ऑर ॲडमिन. जर ॲडमिन ऍड करत असेल तर ॲडमिन सिलेक्ट करून इन्सर्ट करून टाकेल, जर एम्प्लॉय करत असेल तर एम्प्लॉई सिलेक्ट करून इन्सर्ट करून टाकेल. सो दिस इज अ वन टेबल. आता ह्या टेबलमध्ये काय आहे, हा डेजिग्नेशन आय डी आहे, दिस वन इज अ प्रायमरी की. ओके, हे समजतं. देन हा झाला आपला पहिला टेबल. नाउ सेकंड टेबल. तर पुढचं टेबल काय असणार आहे सांगा. आता मी इथं
कॉलम नेम घेतो, डेटा टाईप घेतो आणि कन्स्ट्रेंट्स घेतो. ओके, हे एक सॅम्पल तुम्हाला कळवून हा टेबलमध्ये विथ रेकॉर्ड घेतलेला आहे. इथे मात्र विथ रेकॉर्ड मी घेणार नाही. तर पहिला कॉलम नेम EMP हा काय असेल इंटिजर टाईपचा, आणि हा असेल हा प्रायमरी की आणि आयडेंटिटी ऑटो इन्क्रीमेंट. नेक्स्ट वन नेम varchar of 20 30 40 50 whatever. देन हा नल ठेवा, अलाउड करा असेल किंवा नॉट नल, तर नेम कंपल्सरी असणार आहे. ॲड्रेस सेम varchar ऑफ 50 च्या ऐवजी मी तर 200 म्हणतो, मे बी ॲड्रेस थोडा मोठा असेल. नेक्स्ट वन कॉन्टॅक्ट न्यूमरिक घेतला आपण किंवा मग varchar घेतला तरी काही इश्यू नाही आहे. सध्या varchar घेऊ, तुम्हाला न्यूमरिक घेतल्यावर काय इश्यू होतो दाखवेन मी, तो सॉल्व्ह कसा करायचा नंतर दाखवेन. न्यूमरिक घेतला, कॉन्टॅक्ट नंबरला लास्टला 0.00 ॲड होतात, मग ते कसे इग्नोर करायचे ते डेटा अनोटेशन ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन त्यावेळेस तुम्हाला तो पार्ट मी दाखवून देईन. त्यामुळे सध्या varchar घेतोय, प्रॅक्टिकली इट इज अ रॉंग. तो कॉन्टॅक्ट नंबर हा काय असतो जनरली न्यूमरिक असतो, म्हणून तो न्यूमरिकच सेट करा. बिगिट पण चालेल, न्यूमरिक चालेल. न्यूमरिक काय बेनिफिट काय आहे, तो 18 डिजिट पर्यंत तुम्हाला अलाउ करतोय. सो मी त्यामध्ये 10 डिजिट 12 डिजिट पर्यंत त्याला एक रेंज सेट करू शकतो. त्यामुळे न्यूमरिकवर जिथं करन्सी असेल कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यासाठी न्यूमरिक थोडा फ्लेक्झिबल आहे वापरायला. सो varchar ऑफ 20 म्हणू आपण. देन कॉन्टॅक्ट झाला, सॅलरी अगेन इंटिजर और न्यूमरिक और बिगिन. बिगिन एवढी सॅलरी कोणाला नसती, मनी पण चालेल. डेजिग्नेशन, नाउ व्हॉट इज द डेटा टाइप ऑफ डेजिग्नेशन? इट इज इंटिजर. सो इट इज अ व्हाय, बिकॉज इट इज अ फॉरेन की. कारण मी काय करतोय, तो टेबल जो आहे तिथला डेजिग्नेशन ID इथं खाली येतोय, समजतोय? त्यामुळं याला मी मुद्दाम नाव डेजिग्नेशन दिलंय त्यामुळे तुमचं कन्फ्युजन व्हावं म्हणून. सो ऍक्च्युली याला डेजिग्नेशन ID असं म्हणणं थोडं फिजिबल राहील आपल्याला. मी डेजिग्नेशन ID म्हणला असं तुम्ही 100% सांगितलं असतं आयडी इंटिजर आहे म्हणून, पण मुद्दाम मी डेजिग्नेशन म्हणला का, तर मग यासाठी मी वरचा एक्सप्लेन केला होता ना, प्रायमरी की फॉरेन की त्यावेळा. सो तुमच्या ब्रेनमध्ये ऑलरेडी लगेच मॅपिंग झालं पाहिजे की बाबा मला असं करायचं, इथून ह्या टेबलचं रिलेशन टाकायचं, इथं कन्स्टेंट टाकायचे, तरच क्रूड ऑपरेशन तुम्ही इफेक्टिव्हली करू शकणार आहे. इमिजिएट तुमच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंटसाठी जो लागणारा लॉजिक आहे तयार व्हायला सुरुवात झाली पाहिजे, थिंकिंग सुरू झालं पाहिजे. जसं एखाद्या लहान मुलाला मी सायकल दिली, त्याला लगेच कॅल्क्युलेशन सुरू होतं डोक्यात, सायकल कशी चालवायची, काय चालवायची. त्याप्रमाणे आपल्याला एखाद्या टास्क करायची आहे, तुमच्यासमोर डेटा यायला सुरुवात झाली किंवा टेबल स्ट्रक्चर यायला सुरू झालं की त्यांचं मॅपिंग कसं करायचंय, मला आउटपुट कसं आणायचंय, काय आणायचंय, त्यासाठी मला कसं लागेल, रिलेशन्स कन्स्टंट कोणते लागतील, थिंकिंग स्टार्ट झालं पाहिजे. चुकणार आहे, 100% चुकणार आहे. फ्रेशरचं पण चुकतं, 10 वर्ष एक्सपिरियन्स वाल्याचं पण चुकतं, पण ही नंबर ऑफ मिस्टेक्स आहेत त्याच्या कमी होतात, आपले जास्त होतात, कारण त्या वेळी आपण थिंकिंग नाही करत. तो चुकत 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 त्या पोझिशनला गेला असणार आहे. फरक फक्त एवढा आहे, तो डायरेक्ट 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतलेला नसतो फेकवाला, तर त्याने डेव्हलपमेंट करत एरर सॉल्व्ह करत त्यांना महिना 2-2 महिने जातात काही एरर सॉल्व्ह करायला. क्रिटिकल सिच्युएशन अडकलेले असतात ते, मग पुढच्या वेळेस तशी सिच्युएशन यूज देत नाहीत ते. So that experience is important for developer. Okay. Now designation ID. Next one, gender. Gender. What is the data type of gender? Not an integer. It is a string. Radio button open. It providing me string type of value. Checkbox providing me true or false value. So gender we will put here as a string. Sorry, not a string. Varchar of 10 20 whatever. समजतंय? हा, तुम्ही इंटिजर घेतला असता आपण किंवा ट्रू फॉल्स घेतला असता जर चेकबॉक्स आपण दिला असता तर, म्हणजे जनरली आयदर ऑर असतं, दोन्ही सांगू शकत नाही आपण. देन कम्स ऍक्सेप्टेड. दिस इज अ बुलियन. बुलियन साठी काय बिट आहे ना, बिट डेटा टाइप. देन sufficient order. So this one is a trivial
एम्प्लॉई और ती एम्प्लॉई रजिस्ट्रेशन फॉर्म. हे कळत आहे. पहिला आपण काय केला, आपल्या प्रॅक्टिससाठी पहिला फॉर्म डिझाईन करून घेतला, त्याच्या रिलेटेड लागणारे टेबल्स जनरेट केले. रिअल टाइम मध्ये काय होतं, पहिला तुम्ही थिंकिंग करताय की मला ह्या टाईपची एम्प्लॉई इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, त्या इमॅजिनेशनवर पहिला टेबल डिझाईन करतात. या टेबलच्या बेसवर तुमचा फॉर्म डिझाईन होतो. आपण मात्र उलट गेलोय, म्हणजे आपल्याला थोडं थिंकिंग प्रॉपर समजलं पाहिजे, इमॅजिन करता आलं पाहिजे. म्हणून रिअल टाइम डेव्हलप करताना तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट तिकडे यावं लागेल. फर्स्ट डिझाईन डेटाबेस, थिंक देअर मॅपिंग अँड देन डिझाईन युअर वेब पेज. समजतोय? इन्सर्ट ऑपरेशन करेक्ट, गुड. समजलं. नाउ फर्स्ट गो टू डेटाबेस. ऑनलाइन स्टूडेंट, फाइन. सुहास, यात डाउट नाही ना? No. New database. MP DB crude June जुलै. डेटाबेसचा मुद्दाम थोडं मोठं नाव दिलं, आपल्याला मल्टिपल डेटाबेसेस आहेत, त्यातला आपला ओळखूया म्हणून. EMP DB क्रूड जून जुलै. क्रिएट डेटाबेस. नाउ एक्सपांड इट. टेबल्स, पेजेस काय झालं, व्यू कावर गेलाय. टेबल, आता या दोन्हीपैकी कुठला टेबल मला पहिला क्रिएट करावा लागेल? डेझिग्नेशनचा. गुड. कावर? कारण त्याच्यामध्ये प्रायमरी की आहे, जी दुसऱ्या टेबलमध्ये मला फॉरेन की यूज करायची आहे. काही केसमध्ये काय होतं, चुकून मी माझा सेकंड टेबल पहिल्यांदा क्रिएट केला. सो अशा केसमध्ये काय करायचा, टेबल क्रिएट करून घ्यायचा, सेव्ह करायचा, दुसरा टेबल पहिला क्रिएट कर, सेकंड टाइम क्रिएट करायचा, परत पहिल्या टेबलच्या डिझाईनमध्ये यायचं आणि मग रिलेशनशिप सेट करायची प्रायमरी की फॉरेन की. वन शॉटमध्ये होणार नाही. क्लोज करून परत दुसरीकडे जावं लागेल, तिथून क्रिएट करून बाहेर यावं लागेल. सो बेस्ट वे इज first key create a designation table and then create a employee table. हाँ, उलट कसं चालेल? मला एम्प्लॉई इकडे घेऊन चालेल का? इथली इन्फॉर्मेशन आयदर ऑर, माझ्याकडे जो एक्स एम्प्लॉई आहे, या एक्स एम्प्लॉईला ह्या चार पैकी कुठल्या तरी एक डेझिग्नेशन मध्ये द्यायचंय, ह्याच्या बाहेरचं चुकून दिलं गेलं नाही पाहिजे, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. आता टाकताना मी HRच्या ऐवजी याचं स्पेलिंग चुकलं, डेव्हलपरचं स्पेलिंग माझ्याकडनं चुकलं, व्हीच्या ऐवजी डब्ल्यू झाला. प्रॉब्लेम काय होईल? ज्यावेळेस मी क्वेरी फायर करेन, आय वॉन्ट टू लिस्ट आउट ऑल डेव्हलपर्स, त्यात हा डब्ल्यू वाला डेव्हलपर DEVE ऐवजी DEWE वाला आला, तो शॉर्टलिस्ट नाही होणार किंवा त्यात तो फिल्टर नाही होणार, बिकॉज ऑफ दॅट स्पेलिंग मिस्टेक. मग असं होऊ नये म्हणून आपण काय केलं की त्यांचे आयडी वापरले. आयडी मध्ये पण प्रॉब्लेम काय आहे, नंबर चुकू शकतो, 1चा 2 होऊ शकतो, सॉरी 1चा 10 होऊ शकतो, 1000 होऊ शकतो. मग तो जर नंबर माझ्याकडे नसेलच डेझिग्नेशन मध्ये, तर तो घेतला नाही पाहिजे, यासाठी आपण फॉरेन की वापरणार. डेव्हलपरला डेझिग्नेशन आहे, डेझिग्नेशनला आपण डेव्हलपरला सेट करणार, त्यामुळे इथली प्रायमरी की इकडं फॉरेन की येणार नाही, इकडली प्रायमरी की इकडं फॉरेन की. समजतो? याला म्हणतात वन टू मेनी रिलेशन. इकडे मेनी एम्प्लॉईज हॅव्हिंग वन रिलेशन. काही ठिकाणी मेनी टू मेनी असतं, जसं वन टीचर टॉट मल्टिपल स्टुडंट्स, बरोबर आहे? त्याप्रमाणे आणि दुसरं काय नाही, या दोघांमध्ये हा by teach
मल्टिपल स्टुडंट्स. मग ह्याप्रमाणे इथे काय होतं, स्टुडंट पण आणि टीचर पण यांच्याकडे मेनी टू मेनी रिलेशन आलं. मग मेनी टू मेनी रिलेशन मध्ये ज्यावेळेस कंडिशन्स येतात 2 टेबलमध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक व्हर्च्युअली टेम्पररी टेबल येत असतो. हा काय करतो, या दोघांना पण घेतो, कारण मेनी टू मेनी डायरेक्ट रिलेशन नाही चालत कधीच. मग त्यासाठी तिसरा आणखी टेबल क्रिएट करणार मी, आणि त्या टेबलमध्ये इकडली प्रायमरी की इकडे फॉरेन की येणार, इकडली प्रायमरी की इकडे फॉरेन की येणार. ह्या तिसऱ्या टेबलच्या बेसवर मी या मेनी टू मेनीला हँडल करणार. सध्या आपल्याकडे ती सिच्युएशन नाहीये, असते तर मी तुम्हाला दाखवली असते, किंवा एखाद्या सॅम्पल एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेळ असेल तर तसं क्रिएट करून बघू आपण एखादं सॅम्पल. नाव क्रिएट वन टेबल, डेजिग्नेशन ID and designation, which is integer designation varchar of 50. Primary key not null, sorry, याला पण ओके. गो टू प्रॉपर्टी, याची आयडेंटिटी येस करा, TBL डेजिग्नेशन. आपला टेबल क्रिएट झाला. नाव रिफ्रेश टेबल्स, एडिट करून या चार आपल्या सेगमेंट आपण टाकून देऊ. आणि मी याच्या लेवल 1 पर आपला टेस्ट टेस्टिंग वाला वेगळंच त्यांचं डेजिग्नेशन QA हा QA काहीतरी असणार त्यांचा. QA म्हणून व्हायचं का? QA म्हणून. पहिला टेबल आपला रेडी झाला. सेकंड टेबल टेबल्स न्यू टेबल. आता इथं आपल्याला एक EMP ID लागणार आहे, जो इंटिजर आहे आणि प्रायमरी की पण आहे. then ऍड्रेस बाकीचे नॉट सेट करत नाही, पण तुम्ही नंतर सेट करू शकता. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये मॅक्स नावाचा एक आहे, मॅक्स म्हणू शकता, किंवा जनरली ऍड्रेस हा मॅक्स सेट नाही करत, पण ज्यावेळेस तुम्ही इमेज डेटाबेसला स्टोअर करता त्यावेळेस हा मॅक्स वाला वापरतात. कारण इमेजची साईज मला माहित नसते ना, ऍड्रेस देणार मोठा, किती मोठा दिला तरी तो MB वर जातच नाही. KB तर लांबची गोष्ट आहे, सॉरी GB तर लांबची गोष्ट आहे. पण काय होतं, इमेज स्टोअर करताना माझी इमेज किती ह्याची आहे, क्वालिटीची आहे, 4K वाली का छोटी इमेज आहे, थंबनेल इमेज आहे, त्याच्यावर साईज कमी जास्त होते. मग मे बी काही वेळा काही इमेज GB मध्ये जातात, तेवढी त्यांची क्वालिटी असते. सो मला कन्फर्म माहित नसते की साईज किती आहे. सो वी रिक्वायर दॅट मॅक्स साईज दॅट टाइम. ओके, देन ऍड्रेस झाला, कॉन्टॅक्ट आपण सध्या व्हेरीफाय सॅलरी डेजिग्नेशन ID डेजिग्नेशन मोठं होतोय, सेम कारण काही जणांना झालेली सेम असेल तरच प्रायमरी क्वालिफिकेशन होणार आहे, किंवा ते होतं. थोडा तो गैरसमज कमी होण्यासाठी आपण मुद्दाम काही वेळा वेळ सेट करणार आहे. ओके, सो आपण काय असणार आहे, इंटिजर टाइप. जर मी ठेवला प्रायमरी क्वालिफिकेशन रिलेशनशिप होणारच नाही, कारण डेटा टाइप सेम मॅच झाला तरच तुमची क्वालिटी सेट होत असते. दोन कंडिशन आहेत, पहिली आहे प्रायमरी की असली जी फॉरेन की होणार आहे, ती फॉरेन की होणार आहे. प्रायमरी की आणि फॉरेन की आहे, त्यांच्या दोघांचा डेटा टाइप सेम असला पाहिजे. नाव काय काही संबंध. ओके, डेजिग्नेशन ID झाला, जेंडर इंटिजर सॉरी varchar and terms and condition accepted is a bit level.
Now employee ID is a primary key. Then it is a auto increment. Save it. Serial employee. Okay. टेबल सेव्ह केल्यावर पण सेट करता येते, काय प्रॉब्लेम आहे. नाव डेजिग्नेशन राईट बटन क्लिक रिलेशनशिप ऍड टेबल अँड स्पेसिफिक कॉलम्स. प्रायमरी की वाल्यामध्ये कोण येणार, डेजिग्नेशन मधला कोण, आयडी. एम्प्लॉय मधला ओके याचा आणि सेट केला. सेव्ह करा. आता एक सॅम्पल रेकॉर्ड ट्राय करा की डेटा प्रॉपर सेव्ह होतो का नाही. आता काय होतं, तुमचं टूल ऑपरेशन 100% करेक्ट असतं, डेटाबेस मध्येच काहीतरी लोच आहे. इथे येऊन एक्सेप्शन थ्रो झाला तर तुम्हाला तिकडे कोडमध्ये प्रॉब्लेम वाटतोय. आणि मेन इश्यू म्हणजे काय आहे, व्हिज्युअल स्टुडिओचा कंपायलर हा तुम्हाला 90% 95% एरर प्रॉपर करतो. पण एसक्यूएल हे बऱ्याच वेळा समजत नाही. बेसिक एरर असतील प्रायमरी की वाले समजतात, काही कॉम्प्लिकेटेड एरर आहेत ते एरर समजत नाही आपल्याला. त्यामुळे कळत नाही की बाबा एरर एसक्यूएलचा काय इकडलाय. त्यामुळे टेबल क्रिएट केल्यावर कोड याची गडबड करू नका. पहिल्यांदा टेबल टेस्ट करा, एक 2 रेकॉर्ड सॅम्पल टाका, व्हेरीफाय करा जे रिलेशन दिलेलं आहे काम करत नाहीये, मगच डेव्हलपमेंटला जा. एम्प्लॉई एडिट एम्प्लॉई आयडी ऑटो इन्क्रीमेंट आहे. त्यानंतर नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट 12344 आणि सॅलरी डेजिग्नेशन मुद्दाम 6 टाकतो. आपल्याकडे 1 डेजिग्नेशन. हा डेजिग्नेशन जर ऍक्सेप्ट झाला आवर रिलेशनशिप इज रॉंग. नाही ऍक्सेप्ट झाला तर बरोबर आहे. सो जेंडर नेम कंडिशन true or 1 whatever. Check करा. The data in row 1 was not committed. काय म्हणतोय, the insert statement conflict with the foreign key constraint. त्याला फॉरेन कीला प्रॉब्लेम यायला लागलाय. आणि 6 नंबर हा माझ्या डेजिग्नेशन मध्ये आयडीच नाही येतो, तो ऍक्सेप्ट नाही करत. तो मी 6च्या ऐवजी आता 1 दिला, त्याला ऍडमिट म्हणून टेबल प्रॉपर रेडी झाले. आपल्याला लागणारे सगळं काम टास्क कंप्लीट झाले. नाउ गो टू विजुअल स्टुडिओ. create a new project. Create empty and MVC. ऑथेंटिकेशन सध्या नन आहे, तेच राहू द्या. बाकीचं खाली सपोर्ट डॉकर हे ते अनचेक. जर पॉसिबल असेल तर डॉकर होता डॉकर हाऊ टू यूज डॉकर इन .NET और C#. त्याचे टोटली तुम्हाला बेसिक वाले एकदा स्टडी करून पुढचा एखादा सॅम्पल प्रोजेक्ट क्रिएट करा. कारण बऱ्याचशा कंपनीमध्ये डॉकर पण प्रेफर केला जातो प्रोजेक्ट स्टोर करायला हे ते. म्हणजे काय होईल, तुमच्या रिव्ह्यूमध्ये डॉकर बद्दल थोडंफार तुम्ही ऍड केला एक्स्ट्रा नॉलेज मध्ये तर प्लस पॉईंट होऊन जाईल तुम्हाला. ओके, आपला प्रोजेक्ट क्रिएट झाला. पहिली स्टेप काय आहे, गो टू द रेफरन्सेस मॅनेज न्यू गेट पॅकेजेस. इथं ब्राउजला जाऊन वर्क
फ्रेमवर्क सिलेक्ट केला इन्स्टॉल करू. देन काल दोन बटनवर पूर्ण कर्वेनगर घुमवलेला. शर्टाच्या बाबतीत दोनच बटन. कोण आपल्याला ओळखते? कोण आपल्याला ओळखते? मला दिसला तो तिथे गेलो दिसून त्या जवळ गेलो आणि बोलवला चालतं काय नसतं. फॉरेन मध्ये उघडे फिरते ती. आपला ऍड झाला. नाव क्लोज. नाव गो टू मॉडेल्स. राइट बटन क्लिक. ऍड न्यू आयटम देन डेटा एंटिटी डेटा मॉडेल. मॉडेल 1 as is to open ela designer from database. now new Now new connection. dot trust server सर्व certificate. इथं डॉट काम नाही जर डॉट काम नाही केलं तुम्हाला माहिती आहे. इथं डेटाबेस इथं डेटाबेस कनेक्टिव्हिटी करू. सर्व्हरला सर्व्हर नेम कॉपी करायचं. ओके कॉपी अँड अँड माझ्या डॉट काम करतो माझ्या डॉट काम करतो काय प्रॉब्लेम नाही आहे. प्लस सर्व्हर सर्टिफिकेट घेतला आपण. क्लिक त्यानंतर EMPDB क्रूड इथून दिलंय. टेस्ट कनेक्शन. ओके नेक्स्ट. जर तुम्ही टेबलमध्ये टेबलमध्ये असा क्रिएट केला असेल, स्टोर केलं प्रोसिजर क्रिएट केलं असेल तर सगळं सिलेक्ट करून सिलेक्ट करून घ्या. या या केसमध्ये आपल्याला फक्त टेबल दोन टेबल क्रिएट केले. दोन टेबल घेतले आपण. फिनिशला फिनिशला गेलो. आपले टेबल्स क्रिएट होऊन जातील. ओके आता टेबल वरून काय होत आहे आपले आपले क्लास क्रिएट होत आहेत. हा क्लासचा इश्यू काय आहे. हे क्लासेस आपल्याला मॉडिफाय करायला परमिशन नाहीये. परमिशन नाही काय मिनिंग काय तुम्ही त्यात जर मॉडिफिकेशन्स केले काही सेटिंग चेंज केल्या त्या सेटिंग्स परमनंट स्टोअर नाही. ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस जाऊन तिथं काहीतरी चेंजेस करताल, नवीन टेबल ऍड करताल, कॉलम मॉडिफाय करताल आणि परत इथे येऊन एंटिटी फ्रेमवर्क रिफ्रेश करताल. ऑटोमॅटिक सगळे टेबल्स हे परत रिफ्रेश होणार आहेत. त्यामुळं सगळे क्लासेस रिफ्रेश होणार आहेत. त्यामुळे त्यात तुम्ही जे काही सेटिंग चेंज केलेले आहेत त्या परमनंट स्टोअर नाही. हे बघा इथे आलो आपण आपल्याला रेडीमेड दोन टेबल क्रिएट करून मिळाले. टेबलचे क्लासेस क्रिएट करून मिळाले. हा एक एम्प्लॉई आणि हा डेजिग्नेशन. मी काय केलं डेजिग्नेशन मध्ये क्लास मध्ये गेलो. मला दोन कॉलम मिळाले. डेजिग्नेशन आयडी डेजिग्नेशन नावाचे दोन प्रॉपर्टीज मिळाले. प्रत्येक कॉलमची एक प्रॉपर्टी क्रिएट झाली. आता ह्या कॉलमवर मी काही अनोटेशन्स टाकले. रिक्वायर त्यासाठी आपल्याला इथे नेमस्पेस यूजिंग ऍड करावं लागेल. डायरेक्टली आपण क्लिक करून इम्पोर्ट केला अनोटेशन्स. त्याच्यावर आपला हा एक रिक्वायर्ड फील्ड आपण म्हणतो व्हॅलिडेटर. हा रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर याप्रमाणे ऍड करतात. आपल्याला डिटेलमध्ये नंतर शिकायचं आहे. एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय. दिस वन इज अ मॅन्डेटरी राईट नाउ. ओके पण समजा मी त्या एंटिटी फ्रेमवर्कमध्ये आपल्या मॉडेलमध्ये आलो. DMX फाईलमध्ये राईट बटन क्लिक केला. इथं अपडेटला गेलो. अपडेटला जाऊन रिफ्रेशला जाऊन आपला जो टेबल आहे कोणता डेजिग्नेशन वाला हा एकदा रिफ्रेश करून घेतला. त्यात मी जर डेटाबेसच्या टेबलमध्ये काही मॉडिफिकेशन केले असतील, कॉलम मध्ये नाव बदललंय, डेटा टाईप बदललाय, एखादा रिलेशनशिप ऍड केलंय, रिमूव्ह केलंय, अशा केसमध्ये मला हा रिफ्रेश करून घ्यावा लागतो. एंटिटी फ्रेमवर्क ऑटोमॅटिक होत नाही रिफ्रेश. आता ज्यावेळेस हा रिफ्रेश होईल पूर्ण तो काय करेल परत माझे दोन क्लासेस रिजनरेट करेल. आता रिजनरेट करताना मी जे काही व्हॅलिडेशन टाकलेलं आहे व्हॅलिडेशन ऑटोमॅटिक रिमूव्ह झालं. ते परमनंट स्टोअर नाहीये. आता मी प्रोजेक्ट क्रिएट केला पूर्ण क्लायंटसाठी सर्व्हरवर डिप्लॉय केला. काही दिवसांनी मी एखादा टेबल अपडेट केला. माझे सगळे व्हॅलिडेशन्स रिमूव्ह होऊन गेले. त्यासाठी ज्यावेळेस डेव्हलपर एंटिटी फ्रेमवर्क DB फर्स्ट वापरतो त्यांचा अप्रोच थोडा बदलतो. मला ह्या क्लासला एक पॅरलल क्लास दुसरा क्रिएट करावा लागेल. त्याच्यावर व्हॅलिडेशन्स करावे लागतील.
त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा घ्यावा लागेल आणि आणि मग डेटाबेसकडे डेटाबेसकडे इन्सर्ट करावा लागेल. तो कसा करायचा काय व्हॅलिडेशनच्या वेळेस मला शिकवेन. आता मी आता मी काय करेन डायरेक्टच आहे हा जो क्लास आहे त्याचाच ऑब्जेक्ट वापरून डेटाबेस डेटाबेसवर डेटा इन्सर्ट करणार आहे, अपडेट करणार आहे, डिलीट करणार असं आहे. assume असं ॲज्युम करेन की युजर परफेक्ट प्रॉपर डेटा टाकतोय. रॉंग डेटा रॉंग डेटा त्याच्याकडून जाणार नाहीये करंट. पॉसिबिलिटी असते, चुकू शकतं. ओके आता बघा कोड फर्स्टला कसं आहे? हे कसं होतंय डेटाबेस कडून माझ्या कोडकडे येतोय. बरोबर आहे. त्यामुळे डेटाबेसमध्ये मॉडिफिकेशन झाले, माझ्या कोडमध्ये मॉडिफिकेशन करायला आहे. आणि हा जो क्लास बनवलाय TBL हा वाला सी TBL TBL डेजिग्नेशन, TBL एम्प्लॉई हे मी बनवलेत का? नाही. ज्यावेळेस एखादा क्लास ओपन करेल त्यांनी मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे. ऑटो जनरेटेड कोड. दिस कोड वॉज जनरेटेड फ्रॉम अ टेम्पलेट ऑटोमॅटिकली. Manual changes to this file may cause unexpected behavior in your application. Manual changes to this file will be overdone if the code is regenerated. म्हणजे काय होतं बघा, हा जो रिक्वायर्ड आहे हा रिक्वायर्ड डिलीट होण्याची पॉसिबिलिटी आहे म्हणून तो सांगतो. हा अपडेट झाला का नाही माहित नाही मला. मी एक काम करतो, एक सॅम्पल साठी आपल्याकडे गेला हा टेबल. मी इथे एक न्यू टेबल क्रिएट करतो. आयडी नेम आयडीला इथे आपल्याला सेव्ह TBL टेम राहतो. हा रिमूव्ह करू नको आपण. काही वेळा रिफ्रेश केल्यावर जर ते डेटाबेसवर मॉडिफिकेशन नसेल, एंटिटी फ्रेमवर्क रिफ्रेश करून घेत नाही, प्रोसेस तो ऑटोमॅटिक कॅन्सल करतो. आता इकडे मी एक नवीन टेबल ऍड केलाय, ऍड क्लिक केला, अपडेट अपडेट मॉडेल फ्रॉम डेटाबेस म्हणला. आता तीन ऑपरेशन पैकी ऍड आलो. माझ्याकडे एक नवीन टेबल आलाय, तो मी ऍड करून घेतला. आता काय होईल माझा एंटिटी फ्रेमवर्क पूर्ण रिफ्रेश करून घेईल आपला EDMX वाला फाईल. मग तो काय करेल, इथे जनरेट करेल तो कोड. झाल्यानंतर तिसरा टेबल आला तर आलाय का? प्रोसेस काहीतरी ना 16 GB रॅम केली तरी त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे ना. 4 कोर असल्यामुळे ना 4 कोर मध्ये तू जास्त स्किल हे करणार आहे. i7 ला काय होतं 7-8 कोर असतात, त्यामध्ये प्रोसेस डिवाइड होते 7 प्रोसेसर मध्ये. माझ्या 4 प्रोसेसर आहे, जवळजवळ फुल हँग. कंपनीचे जे लॅपटॉप असतात ना त्यांचं कॉन्फिगरेशन हाय असतं. आपण टेस्टिंग करतो प्रॉब्लेम आला आहे. रिअल टाइम डेव्हलपमेंट मध्ये कसं भयानक होतं. त्यांची एक क्वेरी 4 पेजची असते. जर तो PCO जो मला आलो त्यामध्ये फक्त 4 GB स्पेस खाली आणि असला पडतो सांगतो की हा लॅपटॉप बघा पण ऑटोमॅटिक आहे ह्याला ते होतं बऱ्याच वेळेस, कारण तिथं लॅग करून चालत नाही ना टेस्टिंग करताना. कोडचा इश्यू आहे का तुमच्या लॅपटॉपचा इश्यू कळत नाही. टाइम कॉम्प्लेक्सिटी कोडमुळे यायला लागली का लॅपटॉपमुळे यायला लागली. क्लायंटला डिलिव्हर केला, क्लायंट हँग झाला तर काय करणार. त्यामध्ये केअरफुली करावं लागतं. क्लायंट बरोबर पैसा टाकतो ना, शिवाय पण घालतो. पुढे तो गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला भयानक त्रास होतो आणि आता काहीच नसते, वापरता येत नाही कोड तुम्ही डिझाईन केलेला. भयानक हे होतं, इश्यू होतात.
हे बघा नाऊ one table one is table is added. added. So So one class will get in added our in our EDMX EDMX model. आता आता बघू आपण आपला आपला डेझिग्नेशन आहे का. designation बघा काय झालं. मी मी designation डेझिग्नेशन वर रिक्वायर्ड टाकला होता त्याने आणि ऑटोमॅटिकली डिलीट करून टाकला. कारण काय झालं तिन्ही पहिले दोन क्लासेस त्याने ओव्हरराइड करून टाकले. कारण कारण त्याला काय वाटतंय मी जो मी जो नवीन क्लास टेबल ऍड केलाय त्याची यांच्यावर रिलेशन असण्याची पॉसिबिलिटी असते. प्रायमरी की फॉरेन की घेतली याची प्रायमरी की फॉरेन की घेतली असेल मे बी पॉसिबिलिटी आहे. तो तो रिस्क नाही घेत. तो काय करतो सगळे क्लासेस डिलीट करून टाकतो परत नवीन क्लासेस जनरेट करायला सुरुवात करतो. त्यांचे रिलेशन असतील तर रिलेशनसाठी त्याने ऍडिशनल इथं काही पार्ट टाकायला सुरुवात केली आहे ना. आय कलेक्शन हा वाला दिस वन इज प्रोव्हाइडिंग युअर प्रायमरी की फॉरेन की रिलेशन. हे बघा डेझिग्नेशनचा व्हर्च्युअल वापरला आय कलेक्शन म्हणजे काय इथला जो प्रायमरी की आहे तो तिकडे फॉरेन की जातो. ओके त्यामुळे एक्स्ट्रा लाईन ऍड करावं लागतं त्याला. मग त्यासाठी नवीन टेबल परत जनरेट करावा लागतो. अशा केसमध्ये माझा हा जो रेडीमेड टेम्पलेटवाला क्लास आहे याच्यावर मला ट्रस्ट ठेवून चालत नाही. मग मला माझा नवीन क्लास क्रिएट करावा लागेल त्याच्यावर व्हॅलिडेशन सगळं लॉजिक टाकावं लागेल. पण आला दुसरा लोचा एनटीटी फ्रेमवर्क फक्त ह्या क्लास बरोबरच इंटरॅक्शन करतो दुसऱ्या क्लास बरोबर इंटरॅक्शन नाही करत. मग मला काय करावं लागतं त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा युजरकडून आलेला कोड ऑपरेशनचा या क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायचा इकडे डेटा या क्लासच्या युजरकडून आलेला या क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करून घ्यायचा आणि एनटीटी फ्रेमवर्कला या क्लासचा ऑब्जेक्ट द्यायचा घेऊन जातो. असं खायच्याऐवजी दिस इज द प्रॉब्लेम ऑफ एनटीटी फ्रेमवर्क डीबी फर्स्ट. कोड फर्स्टला हा प्रॉब्लेम येत नाही कारण तुमचा क्लास रेडी आहे या क्लासच्या बेसवरच डेटाबेस तयार झाला. मग तुम्ही इथं काय मॉडिफिकेशन करताल ते डेटाबेस कडे मॉडिफिकेशन होणार. मला तिकडे मॉडिफिकेशन करायला परमिशन नाहीये. नवीन टेबल ऍड करायचा आहे अगेन राईट डाऊन युअर ओन क्लास एक्झिक्यूट दॅट कमांड्स आणि मग तिकडे तो जातो. तुम्ही लिहित असतो ना हे टेम्पलेट असल्यामुळे काय होतं हे टेम्पलेटच्या सिंटॅक्स प्रमाणे तो जनरेट करतो. एवढंच आहे. हे कळलं इकडे काही इश्यू नाहीये. नाव गो टू द कंट्रोलर ऍड वन कंट्रोलर एमपी कंट्रोलर नाव देऊ आपण इथं एम्प्लॉई. याच्यामध्ये आपण सगळे एम्प्लॉईचे फूड ऑपरेशन करणार आहे. Now here add one action method public action result add emp. ओके आता इथं आपल्याला एनटीटी फ्रेमवर्कचा आपण सॉरी एनटीटी फ्रेमवर्कची प्रॅक्टिस केली आपण फूड ऑपरेशनची. आपण पहिला काय करणार इथं प्रॉपर्टी क्रिएट करून प्रॉपर्टी पब्लिक गो टू सोल्युशन एक्सप्लोरर. आपला हा जो EDMX फाईल आहे त्याच्या आतमध्ये जे हा context.cs आहे डीबी कॉन्टेक्स्ट क्लास क्रिएट झाला बघा ऑटोमॅटिक. त्याचा पॅरेंट डीबी कॉन्टेक्स्ट आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेणार आपण आपल्या इथं DBO न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या. कोरवाले काय करतात एक कन्स्ट्रक्टर लिहितात कन्स्ट्रक्टर मध्ये तो इनिशियलाइज करून ऑटोमॅटिक तो इनिशियलाइज होत असतो. ओके हा ऑब्जेक्ट आपल्याला ऑपरेशन करायला कंटिन्यू वापरायचा. आता इन्सर्ट करायचं आपल्याला इन्सर्टला कंट्रोलर टू व्ह्यू पण मला काहीच पास नाही करायचं. इन्सर्टला काय करायचंय व्ह्यू पेज वरून डेटा कंट्रोलर कडे आणायचा आणि प्रोसेस करून डेटाबेसला स्टोअर करायचा. इथे फक्त काय करणार आपण रिटर्न व्ह्यू मला शो करेल. राईट बटन क्लिक. आता आला एक आणखी एक इश्यू आलाय बघा बरं. आपल्या या डिझाइन मध्ये आपल्याला असा फॉर्म बनवायचा आहे बरोबर आहे. या फॉर्म मध्ये हा जो ड्रॉप डाऊन लिस्ट आहे हा ड्रॉप डाऊन लिस्टचा जो डेटा आहे ऍडमिन HR डेव्हलपर टेस्ट इंजिनियर हे मात्र माझा कंट्रोलर व्ह्यूला पास करणार. समजतंय. नेम पास करणार आहे का नाही करणार. हे बाकीची इन्फॉर्मेशन पास करणार पण हा मात्र मला ड्रॉप डाऊन लिस्ट कंट्रोलर पासून का नाही पण हा मात्र मला ड्रॉप डाऊन लिस्ट कंट्रोलर पासून आयतं पहिल्यांदाच द्यावं लागेल. सो आपण काय करणार इथे येणार सॉरी कंट्रोल Z व्हेअर
डेजिग्नेशन हे सगळं सगळं इथंच करून द्यायला की आपल्याला डेजिग्नेशन डेजिग्नेशन लिस्ट लिस्ट इक्वल टू DBO डॉट TPL डेजिग्नेशन डॉट टू लिस्ट लिस्ट क्रिएट करून घे. हे बघा हा रेडीमेड हा रेडीमेड टेम्पलेट टेम्पलेट कसा होतो बघा. त्याने त्याने मला सिलेक्ट लिस्ट इथंच क्रिएट करून दिली. आपण काल बघितलं ड्रॉप डाऊन लिस्टला काय केलं आपण आपल्या व्ह्यू मध्ये जाऊन सिलेक्ट लिस्ट क्रिएट केली. त्याचा त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. बरोबर आहे. मी जर मी जर हा आता रेडीमेड वापरला त्याच्यावर मला काय कळतं हा मला हेल्प मिळालेली फ्रॉम थर्ड पार्टी. माझं लॉजिक नाहीये, डेव्हलपरचं लॉजिक नाहीये. आता मला जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल त्याने स्वतःच लिहिलंय का हेल्प घेतली चॅट जीपीटी करून घेतलेली आहे. हे कसं करणार जर मी हा टॅप केला हा कोड 100% रन करणार आहे आउटपुट देणार आहे मला. पण समोरच्याने मला क्वेश्चन केला मला जर क्रॉस क्वेश्चन केला why you are creating that view bag with a select list in a controller आणि ह्याचा आन्सर जर मी सॅटिस्फाईड दिलं नाही तिथे मी ट्रॅप मध्ये अडकणार आहे. समजतोय. त्यामुळं मला जसं येतो कोड तुम्ही करताय त्याच वेनी करा. रेडीमेड मध्ये काय असतं रेडीमेड मध्ये एक स्ट्रक्चर पॅटर्न फिक्स असतो माझून मिळतोय. तर मी हा जो पायलट आहे ना ऍड केला मग हा को पायलट सगळं काम करायला मला हेल्प करतो डेव्हलपमेंटला. एक दिवस मी बंद करतो तर मला सांगू देत नाही सांगायच्या आधीच सगळं काम करून टाकतो. सो डेजिग्नेशन लिस्ट इक्वल टू डेजिग्नेशन लिस्ट. आपण ही लिस्ट टाईपचं टाकलं. आता तुम्ही जर ह्या टाकल्यामुळे ह्या का टाकला मी आय एम नॉट कन्फर्म विच टाइप ऑफ डेटा आय एम कलेक्टिंग राईट नाव. जर इथं बघितला मी सेव्ह करू डेटा दाखवा ना. लिस्ट ऑफ TPL डेजिग्नेशन आपल्याला माहिती आहे की आपण टेबल डेजिग्नेशनची लिस्ट घेतो. ओके नाव आता हे का बरं केलं आपण आपल्याला यासाठी डेटा कलेक्ट करायचा ओके. पण इथं ब्रॅकेट मध्ये मी ही लिस्ट पास करू शकलो असतो. बरोबर आहे. मी इथे तपास नाही केली मी कारण मला स्ट्रॉंगली बाइंडिंग करायचं. बरोबर आहे. डेटाबेस स्ट्रॉंगली बाइंडिंग करताना काय करतो आपण मॉडेल बाइंडिंग आठवतंय वर आपण @मॉडेल वापरून एक क्लास वापरतोय. तिथं मग मला हा लिस्ट वापरावा लागला. हा लिस्ट वापरला की डेटा मागवताना मला प्रॉब्लेम येऊन जाईल. म्हणून मी इथं हा असा वापरत नाही. डेजिग्नेशन का वापरत नाही कारण मला तिथं मॉडेल मध्ये @मॉडेल ऍड करून लिस्ट कलेक्ट करावं लागणार. एकदा का मी कलेक्ट केली मॉडेल मला एकच ऍड करता येईल दुसरा मॉडेल ऍड करता येईल. बघू आपण ज्यावेळेस करू डिझाईन आपण व्ह्यू त्यावेळेस तुम्हाला दाखवून. आणि हा @मॉडेल मी रिझर्व केला कोणासाठी आपल्या एम्प्लॉईच्या ऑब्जेक्ट साठी. मी काय करणार बाइंड करून घेणार आपल्या HTML हेल्पर बरोबर. ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये डेटा जाऊन स्टोअर होणार आणि हा ऑब्जेक्ट आयता मला बाहेर मिळणार आहे. त्यासाठी हा मॉडेल मी रिझर्व केला. म्हणून तुम्ही डेजिग्नेशनला वापरू शकत नाही. वापरला तर मग तिथं वापरता येणार नाही मला. म्हणून इथून आपण हा प्लॅन कॅन्सल केला आणि व्ह्यू अपडेट होता. समजतं थोडं. हे का हा हार्ड पार्ट का आपण ड्रॉप डाऊन शिकलोय. माझ्या एम्प्लॉईला हा फॉर्म दिसणार आहे. बरोबर आहे. इथे काय दिसणार आहे का ब्लँक असणार आहे. इथे काय असणार आहे का ब्लँक असणार. जेंडर पण ब्लँक असणार आहे. हा पण ब्लँक असणार आहे. सॅलरी पण ब्लँक असणार आहे. ब्लँक कोण असणार आहे ड्रॉप डाऊन लिस्ट ब्लँक. त्याच्यात मी रेडीमेड आयटम्स साठी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवणार आहे ना. मी फक्त सांगितलं काय या 4 डेजिग्नेशन पैकी तू एक सिलेक्ट करायचं आहे. 5वं डेजिग्नेशन तुला सिलेक्ट करायला टाइप करायला का बरं माझ्याकडे रॉंग डेटा येऊ नये म्हणून. वेगळं टाकलं प्रॉब्लेम होऊ शकतो. टेस्ट इंजिनिअरच्या ऐवजी त्यांनी QA टाकला. QA च्या ऐवजी त्यांनी वेगळंच काहीतरी टाकला. सिनियर टेस्ट इंजिनियर काय असणार. सिनियरिटी दाखवायची हे असते. सिनियर एक्सपिरियन्स काहीतरी वेगळं टाकलं. प्रॉब्लेम काय होईल डेटाबेस स्टोअर होईल
पण क्वेरी फायर करताना, फिल्टरिंग करताना, ऑपरेशन करताना तो डेटा कलेक्ट नाही होत. समजतोय? म्हणून मला डेझायनिंग कसं पाहिजे, त्याचं नाव त्यांनी काय पण टाकू देत. अप्पर केस लोअर केस त्याची जबाबदारी आहे. स्पेलिंग मध्ये काही जण प्रवीणचं PRAVIN टाकतात, काही जण VEEN टाकतात. साऊथ वाले H ऍड करतात. देअर प्रॉब्लेम, नॉट अवर कंपनी प्रॉब्लेम. ऍड्रेस मध्ये कोण AP टाकतो, कोण ऍट पोस्ट टाकतो, एवढा इश्यू नाहीये. मला इश्यू कुठे आहे, डेझिग्नेशन. सॅलरीमध्ये पण इश्यू आहे, पण काय आहे, माझं व्हॅलिडेशन कंट्रोल त्याला हँडल करणार आहे. नंबरच्या ऐवजी कॅरेक्टर टाकला, नॉन न्यूमरिक व्हॅल्यू टाकली, स्पेशल कॅरेक्टर, तो ऍक्सेप्ट नाही करणार. डेझिग्नेशनला इश्यू काय होतोय, ही स्ट्रिंग आहे, बरोबर आहे, आणि मला इकडे आयडी पाहिजे त्याचा. एक तर त्याला नंबर पार्ट पाहिजे, किंवा मला इथं वर दाखवावं लागेल 2 फॉर HR, 3 फॉर सो अँड सो डेव्हलपर असं टाकावं लागेल आणि एंटर नंबर. एवढं करण्यापेक्षा आपण काय करणार, ड्रॉप डाऊन लिस्ट टाकणार. पण ड्रॉप डाऊन ड्रॉप लिस्टचा इश्यू काय आहे, ह्या पेजवर येण्यापूर्वी त्याच्यामध्ये मला डेटा स्टोअर करायचा आहे. हा डेटा आला कुठून, हा डेटा आला कंट्रोलरनं एक लिस्ट क्रिएट करून घेतली, व्ह्यू मध्ये टाकली आणि मग तिकडे पास केलं. समजलं? त्याचं प्रोव्हिजन आहे. जर मी लिस्ट क्रिएट नाही केली तर मला इथं ड्रॉप डाऊन लिस्ट वापरता त्याच्याऐवजी मला टेक्स्ट बॉक्स वापरावा लागेल. समजलं? ह्या एकट्यासाठी मला इथे लिस्ट क्रिएट करावी लागते. ती पण कोणाची, फक्त डेझिग्नेशनची. समजलं? नाव राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू, ऍड एम्प्टी. टायटल लेआउट वापरा असेल तर वापरा, नसेल तर स्किप करून टाका. पहिली स्टेप काय आहे, ऍड वन मॉडेल. कोणतं मॉडेल, आपलं एम्प्लॉई वाला DBL एम्प्लॉई दिसत नाही आपल्याला, त्यामुळं जून जुलै कोड एम्प्लॉयला. ओके, काय इश्यू होतोय, DBL एम्प्लॉई. ओके, सेव्ह. आता इथं आपल्याला काय करायचंय, शो करायचं H1 एम्प्लॉई H1 मध्ये शो केलं. त्यानंतर टेबल टाकला, टेबल मध्ये आता इथं आपल्याला ते काय नको आपल्याला, TR आपल्याला बरोबर असे कॉलम बनवायचे. वन फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम काय करू आपण, एम्प्टी ठेवून टाकू. त्याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशनची ज्यावेळेस शिकू, हाच प्रोजेक्ट परत ओपन करू आणि त्याच्यात व्हॅलिडेशन टाकून ट्राय करून बघू. ओके, सो किती कॉलम आले, 3 कॉलम. प्रत्येक रो मध्ये 3 कॉलम येणार. म्हणून मी काय केली, एक रो ऍड करून घेतली. TR रो च्या 3 कॉलम ऍड केले. पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम. डिझायनिंग करायला तुम्हाला कंपल्सरी बुटस्ट्रॅप वापरायचा आहे. किंवा रेडीमेड नेटवर टेम्पलेट मिळतात, डाउनलोड करून वापरायची प्रॅक्टिस. ओके, कारण तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये टेम्पलेट्स यूज करायचे. जनरली डिझायनिंगच्या भानगडीत पडू नका. आयते टेम्पलेट मिळतात, कॉपी करा, पेस्ट करा. आपल्याला कंपनीला प्रोजेक्ट दाखवायचा नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही काही सांगितलं ना, नासाचा प्रोजेक्ट मी केला म्हणजे कंपनी ऍक्सेप्टच करणार आहे. माझ्या बाबाला तुमचा कोड दिसणार नाही. पण लोचा काय आहे, तुम्हाला त्यावेळेस क्रॉस क्वेश्चनिंग तुम्ही आन्सर नाही फेस केला ना, कितीही तुमचं कोडिंग स्ट्रॉंग असलं, डायरेक्ट रिजेक्शन होऊन जाईल. म्हणून आपला एम काय आहे, we have to face that questions. Whatever we are saying, this project, I am working on this project. I developed I developed this module. I used this API. जे काय सांगाल तुम्ही लाख, त्यातला क्वेश्चन तुम्हाला तो विचारणार, ते कसं वापरलं, टेबल कोणतं आहे, काय आहे, API वापरला, API कुठले इश्यू, म्हणजे API कोणतं ऑपरेशन तुम्ही केलं, त्यासाठी कुठली मेथड वापरली, काहीतरी तो क्वेश्चन विचारणार आहे. ते क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 100% बरोबर द्यायचं. 100% पण नाही, 100% एक्स्ट्रा ऍडिशनल काहीतरी सांगायचंय, तर तुमचा प्रोजेक्ट ऍक्सेप्ट होईल त्या माणसाकडून. ह्यासाठी आपण प्रोजेक्ट उचलणार नाही. उचलला काही प्रॉब्लेम नाही, एक्सप्लेन करता येणार नाही, कोड तर दाखवायचं नाहीये. त्यासाठी डिझायनिंग हे जनरल बेसिक असलं तरी काही इश्यू नाही, पण
बुटस्ट्रॅप बुटस्ट्रॅप का वापरा म्हणतो किंवा टेम्पलेट का वापरा म्हणतो, तुम्हाला कंपनीत जाऊन तेच काम करायचं ना त्याच्याबरोबर. So थोडेफार नॉलेज तर पाहिजे, बुटस्ट्रॅप कसा अप्लाय करायचा, त्यातले कोणते कोणते बेसिक काय काय आहेत, कसे वापरायचे मेथड्स, त्याच्यानं काय होतं, कसं दिसतं, हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून आणि टूल ऑपरेशन केला की तुमच्या प्रोजेक्ट बद्दल एक्सप्लेन करायला कॉन्फिडन्स येऊन जातो तुम्हाला. बोलताना कॉन्फिडन्स येतो की हा फॉर एम्प्लॉय रजिस्ट्रेशन आय हॅव डन दिस इज टास्क, दॅट्स इट. आणि बोलताना तुमचा जो साऊंड असतो ना, पिच ज्याला म्हणतो आपण, पिच वरून सुद्धा कळतं की समोरचा खोटं बोलतो का खरं बोलतो. खोटं बोलायला पण डेअरिंग पाहिजे. डेअरिंग कधी येते, प्रॅक्टिस नाही येते. त्यामुळे प्रॅक्टिसला आपण येतच नाही, टेस्टलाच येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रोजेक्ट उचलू नका, करा करताना टेम्पलेटच्या भानगडीत डिझाईनच्या पडू नका. कारण आपल्याला हा प्रोजेक्ट कॉलेजला सबमिट करायचा नाहीये, कोणी बघणार नाही हा प्रोजेक्ट, तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. ओके, नाव आपण 1 रो आणि 3 कॉलम क्रिएट करून घेतले. मग मी काय करतो, या रोला कॉपी करून घेतो. आणि मग इथं पहिला वाला कोण आहे बघा, एम्प्लॉई आयडी सॉरी एम्प्लॉई नेम आहे. तो नेमसाठी मी इथे स्ट्रॉंगली बाइंडिंग सुरू करतोय. स्ट्रॉंगली बाइंडिंग कसं वापरतो, लेबलचं सॉरी मेन आपला पार्ट राहिला. इथं काय राहिलं आपलं, टेबलच्या वर यूजिंग HTML ऑन केलंय का, HTML डॉट बिगिन फॉर्म. हा इथं स्टार्ट, हा इथं एंड. मग परत मागे आपण इथं HTML डॉट काय लेबल द्यायचं आपल्याला. लेबलसाठी काय, लेबल फॉर एक्स एरो एक्स डॉट लेबल काय आहे. ओके, HTML हेल्पर मधले 2 महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगायचे राहून गेले, म्हणजे डिस्प्ले अँड एडिटर, एडिट फॉर अँड डिस्प्ले फॉर. हे खूप महत्त्वाचे आहेत. पुढच्या लेक्चरला मी ते कव्हर करेन. त्यामुळे आता ते वापरायला आपल्याला इथे वापरायचे नाहीत. कसे वापरायचे काय तुम्हाला पुढच्या उदाहरण सांगेन मी. डिस्प्ले फॉर, डिस्प्ले नेम फॉर, एडिट फॉर, त्यानंतर आणखी एक आहे त्यामध्ये डिस्प्ले एडिट मॉडेल फॉर म्हणून एक आहे. हे 3 मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेन. फक्त स्टार्ट करायच्या वेळेस आठवण करा की हे 3 राहिलेले आहेत. लेबल दिला पहिला आपला, त्याच्या पुढं टेक्स्ट बॉक्स, सो HTML डॉट टेक्स्ट बॉक्स फॉर व्हॉट एक्स एरो एक्स डॉट नेम. तिसऱ्या कॉलम काय व्हॅलिडेशनचा कोड लिहिणार आहे. त्यासाठी पण काय असतं, HTML डॉट व्हॅलिडेशन फॉर व्हॅलिडेशन मेसेज फॉर म्हणून असतो. सध्या आपण व्हॅलिडेशन मेसेज फॉर नाही वापरत, त्यामुळे मी हा वाला HTML हेल्पर सध्या स्किप करतो. ज्यावेळेस मी व्हॅलिडेशन शिकवेन त्यावेळेस मी तो तुम्हाला कसा वापरायचा HTML हेल्पर सांगेन. ओके, पहिली रो झाली आपली, कॉपी पेस्ट. दुसरी रो, सेकंड रो मध्ये काय करणार आपण, पहिला नेम झाला, देन ऍड्रेस. त्याच्या टेक्स्ट बॉक्स फॉर केला, त्याच्या इथं टेक्स्ट एरिया फॉर करणार, टेक्स्ट एरिया फॉर काय ऍड्रेस. थर्ड वन कॉन्टॅक्ट. मी शॉर्टकट मारतोय, रिपीटिंग आहेत, आपल्याला लाईन जास्त वेस्ट नाही होणार. टेक्स्ट बॉक्स फॉर कॉन्टॅक्ट, देन सॅलरी. सॅलरी डेसिग्नेशन, पेस्ट, डेसिग्नेशन, आता इथे इश्यू होणार आपला डेसिग्नेशन आयडी आपलं चालणार. काय करतो इथं, स्पॅन
डेझिग्नेशन आणि आणि इथं आपल्याला आपल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला काय पाहिजे डॉट ड्रॉप डाऊन लिस्ट फॉर पहिला पॅरामीटर काय असणार एक्स एरो एक्स डॉट डेझिग्नेशन आय डी इथे आपल्याला कॉपी करायचं आहे कॉमा न्यू सिलेक्ट लिस्ट सिलेक्ट लिस्ट मध्ये काय असणार आहे पहिल्यांदा आपला @, न्यू बॅग कोणती वाली न्यू बॅग टू कंट्रोलर डेझिग्नेशन लिस्ट जनरली हे कॉपी पेस्ट करत जा म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नाही होणार आणि इश्यूज नाही होणार कारण न्यू साईडला जो एरर येतो ना हा बराच वेळा मेसेज समजत नाही आपल्याला त्यासाठी तो केअरफुली वापरावा लागेल देन कॉमा आता आपल्याकडे जो डेझिग्नेशन आहे वापरलेला या डेझिग्नेशन मध्ये डेझिग्नेशन एक काय आहे डेझिग्नेशन आयडी आहे ओके तो आपण काय करणार इथं पहिला देणार दुसरं काय आहे डिस्प्ले मात्र डेझिग्नेशन आपण करणार आहे त्यामुळं डबल कोट मध्ये डेझिग्नेशन आपण त्याच्या पुढं आपल्याला एखादा लेबल त्यात शो करायचा असेल तर आपण लेबल तो शो करू शकतो सिलेक्ट डेझिग्नेशन ओके हे झालं आपलं डेझिग्नेशन तयार त्यापुढं जेंडर एंड विंडोज व्ही आणि पेस्ट जेंडरला 2 रेडी बटन सो लेबल फॉर जेंडर जेंडर ओके आता इथं रेडिओ बटन फॉर्म कशाला एक्स एरो एक्स डॉट जेंडर कॉमा व्हॅल्यू काय पाहिजे मेल पाहिजे आपण काय केलं इथं मेल दिला आणि इथं स्पॅन देऊन इथं मेल म्हणून सांगितलं त्याच्या पुढं स्पेस टाकला एकाच रोल आपण घेऊन टाकू म्हणजे इश्यू होणार नाही रेडिओ बटन फॉर एक्स एरो एक्स डॉट जेंडर आता मध्ये इथं काय असणार व्हॅल्यू फिमेल एल हो काल आपण तुम्हाला ना HTML हेल्पर वापरतो ना त्याच्यानंतर प्लेन टेक्स्ट लिहू शकत नाही कुठला तरी HTML टॅग मला तिथं ऍड करावा लागेल त्याच्यात व्हॅल्यू टाकावं लागेल काल होतं ना बरोबर आम्हाला सुद्धा काही आवडत ना विचारा हे बघ मी याला कट करतो हा एवढा स्पॅन कट करतो आणि इथं फक्त फिमेल लिहितो तो ऍक्सेप्ट नाही करत तर तो कन्फ्यूज झाला ना HTML रेडिओ बटन फॉरचा हा भाग आहे त्याचा पार्ट आहे का नाहीये त्याला कसं समजत नाहीये हे मला का सांगावं लागेल की नाही तो त्याचा पार्ट नाहीये तो स्पॅन हा HTMLचा टॅग आहे आता तो काय करेल या स्पॅनच्या आधीचा पार्ट हा HTML हेल्परचा आहे आणि स्पॅन पासूनचा HTML टॅग आहे असं तो कन्सिडर करून वेगवेगळा तो त्याच्यावर वेगवेगळी ऍक्शन क्रिएट करेल कोण माझा C# कंपायलर ज्याला आपण रेझर व्ह्यू इंजिन म्हणतो या रेझर व्ह्यू इंजिनला कन्फ्युजन व्हायला लागलंय की हा सिंटॅक्स मिक्स आहे का वेगळा आहे जरी मध्ये स्पेस दिला मी त्याला समजत नाही HTML टॅग आला आता त्याला समजतं हा नाही संपला HTML हेल्पर संपला इथून पुढे नवीन सुरू झाला त्यासाठी एवढं काट्याकुटं हे समजलं आपले दोन झाले रेडिओ बटन्स जेंडर संपला नाउ ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन चेकबॉक्स पेस्ट हेड लेबल फॉर लेबल वापरून सांगणार आपल्याला परत आपण स्पॅन ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन
checkbox for x arrow x dot terms and conditions accepted, comma cannot convert हा issue काय करायला बघा. this cannot Cannot convert convert type type boolean question mark to boolean boolean bool question mark to bool याचा meaning काय सांगा बरं. nullable. तर हा चेकबॉक्स मला nullable व्हॅल्यू द्यायची पॉसिबिलिटी आहे आणि माझा जो एम्प्लॉई आहे एम्प्लॉई याच्यामध्ये माझा हा बुल आहे, सॉरी हा बुल nullable आहे. तो null व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकतोय, पण आपला जो चेकबॉक्स आहे null व्हॅल्यू देणार नाही. आणि आपल्याला माहित आहे nullable व्हेरिएबल मध्ये मी नॉन nullable व्हॅल्यू स्टोअर नाही करू शकत. समजतोय? सो आय हॅव टू रिमूव्ह दॅट nullable. तर हा nullable का आला? कारण मी जो डेटाबेस क्रिएट केला, डेटाबेस क्रिएट केला तुम्ही त्या डेटाबेस मध्ये अलाउ नल चेक केलं नव्हता, त्यामुळे तो नल अलाउ करत होता मला, त्यामुळे इथं तो nullable आला. सध्या आपण रिस्क घेणार नाही ना, मी रिफ्रेशच करणार नाही, काय परत बंद पडला तरी करणार नाही. कारण आपण तो पार्ट शिकलो नाही आणखीन ना. जो सेकंड पार्ट आहे जिथे मला क्लास क्रिएट करायचा आहे, कारण काय तुम्हाला हेवी होऊन जाईल. तिथे टाकणार, तिकडून इकडे टाकणार, चिपणार नाही. म्हणून सिंपल फूड ऑपरेशन करून बघतोय. व्हॅलिडेशनच्या वेळेस किंवा पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला मी ऍक्च्युअल फूड ऑपरेशन कसं करायचं, त्यासाठी वेगळा क्लास कसा क्रिएट करायचा, व्हॅलिडेशन वाला क्लास, त्याच्यात डेटा कसा घ्यायचा, तो इकडे कसा वापरायचा, हे सगळं दाखवेन तुम्हाला. एरर आल्यावर टेस्ट कसे करायचे हे एक सांगितलं. ओके, नाउ गो बॅक हिअर. आता बघा, आता याला काहीही इश्यू नाही, तर हा एरर निघून गेला. नॉन nullableचा nullable मध्ये कॉपीज होत नाही डेटा. तुम्हाला जर चेक करायचं असेल, वी हॅव हिअर वन कंट्रोल मध्ये मी काय करतो, एक इंटिजर क्वेश्चन मार्क आय डिक्लेअर केला. ओके, आणि इंटिजर जे इक्वल टू 200 कॉपी केला, आय इक्वल टू जे केला. सॉरी उलट केलं मी, जे इक्वल टू आय केला. एरर का तर नॉन nullable मध्ये नल व्हॅल्यू कॉपी करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे कंपायलर अलाउ नाही करत मला. म्हणून इथं पण डेटाबेसला आपल्याला तो चेंज करायला त्याने सांगितलं. कुठं? आपल्या क्लासमध्ये जो nullable होता तो रिमूव्ह करायला होता. मगच आता तो चेकबॉक्सची व्हॅल्यू तिथं कॉपी करायला कॅपेबल आहे. ऍड एम्प्लॉई. सो इथपर्यंत झालं डिझाइन आपलं. लास्ट आपला एक राहिला सबमिट बटन. सो पेस्ट ला आलो आपण, क्लिक केला, टीडी टॅग रिमूव्ह करून टाकला. टीडी टॅग मध्ये कॉल स्पॅन 2 करून टाकला. इथे काय म्हटलं, इनपुट टाइप इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल टू समजा मला रिसेट बटन पाहिजे असेल, रिसेट बटन कसं करणार आपण, इनपुट टाइप इनपुट टाइप इक्वल टू, या वेगवेगळ्या लिस्ट आहे बघा. तुम्ही इनपुट टाइपचं घेणार आहे, त्यामध्ये रिसेट नावाचं पण एक आहे, रिसेट. आपण सबमिट म्हणजे काय घेणार, रिसेट. आणि मग इथं व्हॅल्यू इक्वल टू
आता ह्याची HTML ची प्रॉपर्टी काय आहे, बिहेवियर काय आहे. रिसेट बटन इज क्लिअरिंग युअर फॉर्म, whatever you are entering data into your controls, हे सगळे डेटा तो काय करतो, क्लिअर करायचं काम, पण डेटा फॉर्म सर्व्हरला सबमिट नाही करत. बिहेवियर ऑफ रिसेट बटन हे आपण ऍज इट इज वापरले. सबमिट बटनचं बिहेवियर काय आहे, he is collecting all content, storing into form and submitting that form object to the server. No sir. No sir. Now save We will check and we will check it will work or not. कारण बघू हा काम करतोय का, मग कलेक्ट करून इन्सर्ट करू. काय 2 लाईन प्रॉब्लेम नाही. फॉर्म डिझाइन झाला आणि अलाइनमेंट हे केल्यामुळे एका कोपऱ्यात येतोय, सेंटरला बरोबर अप्लाय करा. सगळे कंट्रोल आले. ड्रॉपडाऊन लिस्ट आली. जो आपण व्ह्यू बॅग बनवली ना, व्ह्यू बॅगनं काय केलं, आपला हा ड्रॉपडाऊन लिस्ट फिलअप केला रेडीमेड. ज्यावेळेस मी इथं इन्फॉर्मेशन फिलअप करेन, ज्यावेळेस मी सबमिटला क्लिक करेन, पोस्ट मेथडला तो सबमिट करेन. ज्यावेळेस मी रिसेटला क्लिक करेन, सगळे रिसेट होऊन जातात. समजलं? येस कृष्ण. समजलं ना? डाऊट असेल तर लगेच विचारायचा, दुसऱ्या दिवशी विचारायचं नाही. 10 रुपये पडतील. कन्फ्यूज होऊ नका. इमिजिएट डाऊट क्लिअर करून घ्या, म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेपला जायचं. कारण इथून पुढे काय होणार आहे, हा एमव्हीसी कोड हा तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा बघताय तुम्ही. याची प्रॅक्टिस केल्यानंतर हा हळूहळू तुम्हाला समजेल, हळूहळू. त्यामुळे पहिल्यांदा डाऊट असेल ना, सर काम कसं करायला कळत नाही मला, क्लिअर विचारा. नंतर जर विचारायचा विचार केला नाही लक्षात राहत. नाही लक्षात एक राहत. पॉईंट आणि एक पॉईंट चुकला, अख्खा पूर्ण कामच नाही करत, समजत पण नाही. त्यामुळं बिंदास विचारा, हा सर हा पॉईंट कळाला, एक्सप्लेन करा, करेन एक्सप्लेन. हा काय करेल, डेटा कलेक्ट करेल. बाय डिफॉल्ट कोणाला सेंड करेल, ऍड EMP नावाच्या ऍक्शन मेथडला. जी कुठे आहे, क्लिक गो टू कंट्रोलर. एम्प्लॉई कंट्रोलर मध्ये आहे. कोणत्या मेथडनं, पोस्ट मेथडनं. कारण आपण हा पूर्णपणे ब्लँक ठेवलाय. समजतोय? ब्लँक ठेवल्यावर ज्यावेळेस बिगिन फॉर्म ब्लँक होता, त्यात 3च्या प्रॉपर्टी पॅरामीटर्स आहेत. ऍक्शन मेथड नेम, कंट्रोलर नेम आणि फॉर्म मेथड. 3 प्रॉपर्टी डिफॉल्ट वाले यूज करतो. कोणत्या डिफॉल्ट वाल्या, करंटची ऍक्शन मेथड आहे, त्या नावाची ऍक्शन मेथडला तो डेटा सेंड करेल. म्हणजे ऍक्शन मेथड कुठे आहे, त्याच कंट्रोलरला तो सेंड करेल. दुसऱ्या कंट्रोलरमध्ये तो जाणार नाही स्वतः. आणि पोस्ट मेथड मात्र त्यासाठी तो यूज करेल. समजलं? त्यामुळे इथे मी काहीच सेट करत नाही, बघू चेक काम करतोय का तो. कारण तुम्ही ज्यावेळेस रेडीमेड टेम्पलेट वापरता, रेडीमेड टेम्पलेटला बिगिन फॉर्म मध्ये ब्लँक असतो तो, कोणाला सेंड करायला कळतच नाही आपल्याला. नाउ कम हियर, राईट डाउन वन, सॉरी, HTTP पोस्ट मेथड पब्लिक action result add EM आणि return review. पण हे ऍड EMP आहे, ही काय करते, स्ट्रॉंगली बाइंडिंग केली आपण. आणि ती काय करते, आपल्याला एक TTL एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट प्रोव्हाइड. समजतोय? You will check, you will collecting that information or not. Put breakpoint here. Go back to add EMP. Save all. Execute. आता बघूया सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट होऊन त्या मध्ये येते का. नेम, आयडी हा 0 येणार आहे, एम्प्लॉई आयडी, कारण तो ऑटो इन्क्रीमेंट आहे. ओके, झालं. ऑटो इन्क्रीमेंट होते ना, आपण 2 ऍड केले तिसरं. Ignore
कोल्हापूर 13456 admin or HR करू त्याला email accepted and approved submit चेक करा बरोबर तो पोस्ट मध्ये आला एम्प्लॉई कंट्रोल मध्ये आला आणि ऍड EMP मध्ये आला का बरं कारण इथं आपण काही सेट केलेलं नाहीये MPA त्यामुळे हा कुठला करंट फॉर्म आहे कोणता विवो करंट ऍड EMP तो त्यालाच जाईल हा दिलाय कुठं एम्प्लॉयच्या कंट्रोल मध्ये ऍक्शन मेथड लिहिली आहे त्याला हा बाइंड केलाय इंटरनली म्हणून तो याच्यामध्ये या नावाच्या ऍक्शन मेथड मध्ये जाईल कोणत्या ऍक्शन मेथड वापरतो पोस्ट वाली गेट वाली वापरणार नाही डेटा सर्व्हरला सेंड करायला पोस्ट वापरला जातो बाय डिफॉल्ट आणि सर्व्हर कडून ड्राइव्ह करायला गेट वापरला जातो दिस इज द डिफॉल्ट मेकॅनिझम तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बदलू शकता ओके नाउ वी कम बॅक हियर आता या ई मध्ये सगळं कलेक्ट झालंय का बघू आपण बरोबर एम्प्लॉई आयडी 0 आहे ऑटो इन्क्रीमेंट असल्यामुळे तो येणार नाही एम्प्लॉई नेम विनोद आहे बरोबर आहे जेंडर मेल बरोबर आहे डेसिग्नेशन आयडी आपण सेकंड वाला घेतला होता ऍडमिन 1 आहे HR 2 आहे 2 आला बरोबर कॉन्टॅक्ट नंबर बरोबर आहे ऍड्रेस बरोबर आहे सॅलरी पण बरोबर आहे TBL डेसिग्नेशन कारण काय हा आपण ऍड नाही केलेला TBL डेसिग्नेशन हा त्याने काय केलंय प्रायमरी की फॉरेन रिलेशन करण्यासाठी वापरलेला आहे त्याचं आपलं काही काम नाही तो सोडून द्यायचा आपण कारण तुम्ही जर बघितलं इथं हे बघा सी हियर वेअर इज दॅट एम्प्लॉई व्हर्च्युअल ऍड केला का तर प्रायमरी की फॉरेनसाठी हा लागत असतो रिलेशनशिप शो कशी करायची यावेळी तो शो करतो समजलं म्हणजे आता आपला डेटा तर प्रॉपर यायला लागलाय आता माझं काम करायला फक्त डेटाबेस पण पाठवून देणं आपल्याला क्रूड ऑपरेशन माहित आहे कसं करतो क्रूड ऑपरेशन सांगा बरं इन्सर्ट क्रूड ऑपरेशन पहिल्यांदा काय करणार आपण पहिल्यांदा इथं आपण बोलायचं लगेच त्याने करून सेव्ह चेंजेस पण करा यूज कर बाबा प्लीज लेक्चर घे हिंट एन इक्वल टू सेव्ह चेंजेस करून घेतले पुढे काय करणार आपण इफ n इज ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण एखादा मेसेज देणार किंवा दुसऱ्या पेजवर पास करणार आपण काय करूया इंडेक्स पेजला मी किंवा इंडेक्स पेजला एक व्ह्यू क्रिएट करतो दिवाला घेतो पुढच्या वेळेस लिस्टच्या वेळेस मी मॉडिफाय करून टाकेन रिमूव्ह करून टाकेन आणि इथे फक्त मी एक लिस्ट दाखवतो H1 एम्प्लॉई information inserted services fully temporary दाखवून देतो ओके इंडेक्स वर मग जर ग्रेटर दॅन 0 असेल तर मी त्याला पुढे पाठवणार रिटर्न डायरेक्ट टू ऍक्शन आतापर्यंत आपण न्यू नावाची मेथड वापरली बरोबर आहे ती आपला ग्रुप शो करायचं काम करते रिडायरेक्ट टू ऍक्शन ही मेथड काय करते तर इथून कुठल्या ऍक्शन मेथड पास करायचं मला ते काम करते मी काय करेन याच्या ब्रॅकेट मध्ये इंडेक्स मध्ये समजलं मग इथून काय ज्यावेळेस लाईन नंबर 36 एक्झिक्यूट होईल ऑटोमॅटिक कंट्रोल जाईल लाईन नंबर 14 ला तो याच्या आत मध्ये येईल यातल्या सगळ्या लाईन एक्झिक्यूट करेल आणि मग याचा इंडेक्सचा व्ह्यू शो करेल समजलं otherwise else आता हा कुठला व्ह्यू रिटर्न करेल जो करंट ऍड EMP आहे तोच व्ह्यू तो माघारी रिटर्न करतो असं का करायचं जर इन्सर्ट करताना ऑपरेशन मध्ये काही एरर आले व्हॅलिडेशनचे इश्यू आले तर त्याच पेजवर मी त्याला माघारी पास करेल म्हणजे तो व्हॅलिडेशनचा एरर मेसेज शो होईल समजलं नाउ वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट याच्यात मला घ्यावं लागेल स्लॅश एम्प्लॉई एम्प्लॉई स्लॅश ऍड एम्प्लॉई झाला आता आपण ऍड परत
contact 112 salary 60,000 हे HR accept केलं submit केलं employee pension is successful. Now we will check that information is stored or not. Where is that? पुढे ऑपरेशन आपल्याला वेळ लागला उद्या अपडेट डिलीटला काही त्रास नाही होणार. आपला हा जो बेस होता फॉर्म डिझायनिंग तो तयार झाला आहे. मग राहिलेले तीन ऑपरेशन सबमिट करू आणि राहिलेले HTML हेल्पर्स कंप्लीट करू. शिकू दे तुला येते त्याला तरी शिकू दे. डुप्लेस नाही तुला धरून नाशिकचं बोललो ना डेंजरस नाशिकची चिकनजीवर इथले फोन लावला की संपलं. EMP माझा विषय माणूस आहे का. बरं सो हिअर चेक डेजिग्नेशन एम्प्लॉई top 200 roles. See. Auto entertainment है. Notes, Solapur, contact, salary, destination, and proof. It's stored perfectly. Okay. आपण काय करूया आणखीन एक रेकॉर्ड ऍड करू. XYZ टाकू. नाशिक which is spelling in the original spelling in the right HR Rishi Kesh असं आहे का. त्यामुळे टेन्शन येते मला नाव टाकलं तर डेव्हलपर पण तो टर्म कंडिशन ऍक्सेप्ट नाही करत ना. सबमिट करून टाकू. बघूया तिथे फॉल्स येते का. चेक केलं चेकबॉक्स चेक नाहीये त्यामुळे फॉल्स झाला. चेक केला असता ट्रू आला असता. समजतं ब्रॅकेट किती असतं. व्हॅलिडेशन लावू शकतो रिक्वायर्ड Yes. One we will put one validation or second one. पहिला मी काय करणार बघा इथे मी इन्सर्ट करतोय. I will put one condition if E dot which that field terms and condition accepted is equal to true असेल तरच मी काय करणार हे सगळं ऑपरेशन कंप्लीट करणार. otherwise else I will put return value quick on a true back. What message? माईक बंद करा. उद्या माझ्या काय तर चॅट ऐकू माझ्या बायकोला पाठवणार काय करायचं व्हायची. सो आता इथे काय होईल. हाऊ टू यूज दॅट मेसेज. गो बॅक टू व्ह्यू. ऍड करा लोक वाया जायचं. त्याच्यावर नाही कसं तुमचा मॅडमचा मेसेज आला. माझा सिनियर होता खूप त्रास दिला म्हणजे विद्यापीठची केस आहे भयानक त्रास द्यायचा. म्हणजे लिगल काम करायला लावायचं. म्हणजे मी होतो MCA MSc आणि रिझल्ट प्रोसेस केला. एक्झाम डिपार्टमेंटला प्रोग्रामर म्हणून होतो. तुम्हाला इंजिनिअरिंगचे काम करायला लावायचं. इलिगल म्हणजे घपला झाला तर प्रॉब्लेम होतो ना. वैतागलो एका मित्राला चॅटवर सांगायला लागलो. चुकून त्यालाच मेसेज गेला. आई बहिणीवर शिल्ले असा करतो तसा करतो हे करतो ते करतो त्रास द्यायला लागला. उद्या काय झालं तर काय करायचं. वरती पुष्व्या घातल्या. सगळे मेसेज त्यालाच गेले. बाईकवर गाडी चालवत मेसेज चॅट करत होतो. एक हातात मोबाईल बाईक चालवत होतो. गेलं बघतो तर मित्राला विचारलं काय झालं. काहीच नाही मेसेज आला. त्यालाच मेसेज. दुसऱ्या ऑफिस मध्ये बोंब काय चुकीचं काय सांगितलं म्हणलं मी. कुलगुरूपर्यंत मॅटर गेला. काय सांगितलं म्हणलं वाचा म्हणलं त्यात काय म्हणलं. शिवा बाजून ठेवा म्हणलं. शिवा माझ्या मनात बराचसा बाहेर म्हणले. जास्त काय करतो जॉबवर काढचाल म्हणलं. गेला जॉब उडत म्हणलं. तिला सोडून जॉब
मला वाटतं बाहेर भेट दाखवतो डेंजर असतात. सो इथं काय करणार आपण एक H5 टॅग टाकला. या H5 और H3 H2 टॅग यूज करा. आय विल यूज हिअर H3 टॅग. आणि ह्या H3 टॅग मध्ये काय करणार @view टॅग अँड दॅट our message. मी कॉपी केलाय का? हा. We will print that message. आता हा जर नल असेल शो नाही होणार. त्यात असेल तो शो होईल. आणि तुम्ही काय करणार आय विल पुट हिअर वन स्टाईल. विच स्टाईल? कलर कोलन रेड. त्याच्यानं काय होईल बघा. आय विल एक्झिक्यूट दॅट CSHTML पेज. फूड ऑपरेशन संपलं. कसं अप्लाय करायचं एक सॅम्पल दाखवली. खूप इझी आहे. एक स्टेप आहे फक्त. प्रत्येक प्रोजेक्ट दोन वेळी करता येतं. प्रत्येक फाईलवर डाउनलोड करून घेता म्हणजे इन्सर्ट करता येतं. आणि एक ते हे ना शेअर्ड व्ह्यू म्हणून एक असतं तिथे ऍड केलं की प्रत्येक पेजवरती ऑटोमॅटिक येतं. आता बघा मी सगळी बाकीची इन्फॉर्मेशन भरतोय. कॉन्टॅक्ट टॅग दिला, सॅलरी दिली, एज्युकेशन दिला, ईमेल काहीतरी दिला इथं. पण हा सिलेक्ट नाही केला. सबमिट केला. हो हा एक इश्यू वेगळा आलाय. हा इश्यू काय आहे? गो बॅक. मला हा जो गेट मधनं काम केलं ना ते काम मला परत इथं लागेल. बिफोर रिटर्निंग दॅट व्ह्यू. बायपास कसं करायचं किंवा हे करायचं ना मग दाखवेल तिथं मी तो रिडायरेक्ट टू ऍक्शन करून तिकडून तो घेऊन जावं लागतो मला. जर मी क्रिएट नाही केली तर ड्रॉपडाऊन लिस्ट ऍक्सेप्ट नाही करत. त्यासाठी आपल्याला व्ह्यू कंट्रोल मध्ये क्रिएट करावं लागते. कॉन्टॅक्ट टाकला, सॅलरी टाकली, काहीतरी ऍडमिन घेतला. आम्ही चेक करत नाही, एम्प्टी होतो. सबमिट केला. प्लीज ऍक्सेप्ट गव्हर्नमेंट कंडिशन्स. डेटाबेस इन्सर्टचं ऑप्शन झालं नाही तोपर्यंत जोपर्यंत सिलेक्ट नाही करत तोपर्यंत. आता सिलेक्ट केला आता इन्सर्ट झाला. मला ऋषिकेश टर्म कंडिशन ऍक्सेप्टेड फॉल्स होता. आता तशी केस माझ्याकडे येणारच नाही. माझ्याकडे कंपल्सरी ऍक्सेप्ट केल्याशिवाय रेकॉर्डिंग एंट्री होणारच नाही. समजतंय? हे व्हॅलिडेशनचे तुम्हाला दाखवेल तुम्हाला ऍक्च्युली. पण क्वेरी तसं सॉल्व्ह करता येईल. वन वे दिस इज अ सॉल्विंग दॅट इश्यू. अनदर वे वी यूज अ रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. रिक्वायर्ड फील्ड पण तेच काम करतो. पण तिथं मेसेज दाखवतो दिस इज अ मॅन्डेटरी फील्ड. रिक्वायर्ड आहे. नाहीये. ओके ऑनलाईन स्टुडंट ऑनलाईन कोण एकच आहे की बाकी सगळे ऑफलाईनची येते. विवेक आहे. हा विवेक सर ते व्ह्यू मधली 24 नंबरची लाईन मला एक्सप्लेन करा की. 24 नंबरची लाईन ही का सिलेक्ट लिस्ट हे मध्ये काय केलं आपण कुठं सिलेक्ट लिस्ट मध्ये जे केले का कन्वर्ट ते कसं केलंय? सिलेक्ट लिस्ट मध्ये कन्वर्ट केलं आपण. 24 नंबर लाईन. हा हे ना आपण काय केलंय आपल्या ह्या गो टू कंट्रोलर आपल्या ऍड एम्प्लॉई मध्ये एक लिस्ट क्रिएट करून घेतली ड्रॉपडाऊन लिस्टसाठी. त्यासाठी एक लिस्ट लागणार आहे. कुठली लिस्ट लागणार आहे तर आपण एक टेबल क्रिएट केलं आणि त्यामध्ये 2 कॉलम आहेत. डेझिग्नेशन इंटिजर आयडी वाला आणि डेझिग्नेशन नेम. आयडी आणि नेम दोन्ही व्हॅल्यू आपल्या टेबल मध्ये आहेत. त्या काय केल्या एक लिस्ट क्रिएट करून घेतली. ती लिस्ट काय केली व्ह्यू बॅग मध्ये स्टोअर करून आपल्या व्ह्यू कड पास केली. आता इथे आली ती व्ह्यू मध्ये. आता मग मी काय केली आपल्या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये ऍड केली लिस्ट. ती डायरेक्ट लिस्ट ऍड होत नसते. ड्रॉपडाऊन लिस्टला काय लागतं सिलेक्ट लिस्टचा ऑब्जेक्ट लागतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये
आपली व्ह्यू बॅग स्टोअर असाइन असाइन केली. हा हा ऑटोमॅटिक त्या व्ह्यू बॅग मधली जी लिस्ट आहे ना त्याला इंटरनली तो ओपन करेल. जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत सगळे तुमच्या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये ऍड करून टाकेल. आणि मग त्याची फ्रंटला व्हॅल्यू कोणती पाहिजे आणि बॅकला व्हॅल्यू कोणती पाहिजे ती देणार आपण या दोन व्हॅल्यू. ती आहे बॅक साठी जाणारी व्हॅल्यू, ही आहे फ्रंटला शो होणारी व्हॅल्यू. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? तुमचा जो क्लास आहे कोणता डेजिग्नेशनचा. यातला आम्हाला बॅकला कोण पाहिजे? डेजिग्नेशन आयडी. फ्रंटला कोण पाहिजे? फ्रंटला डेजिग्नेशन पाहिजे. हे स्पेलिंग डबल कोट मध्ये 100% मॅच झाला पाहिजे. इथं हे जर स्पेलिंग मॅच नाही झालं, स्पेलिंग चेंज झालं तर काय होईल? बॅकला व्हॅल्यू जाणार नाही, फ्रंटला व्हॅल्यू प्रॉपरली शो नाही होणार. समजतोय? हा सिलेक्ट लिस्ट काय करतो? ऑटोमॅटिकली फ्रंटला डेजिग्नेशन याची जी लिस्ट आहे ना एक एक ऑब्जेक्ट काढतो, डेजिग्नेशन वाला डेटा समोर शो करतो. तो सिलेक्ट केला की त्याचा रिस्पेक्टिव्ह डेजिग्नेशन बॅकला पुढे जातो, तो जातो या व्हेरिएबल मध्ये जो आपण मॅप केलेला आहे एक्स एरो एक्स डॉट डेजिग्नेशन आयडी. समजलं? म्हणून काल तुम्हाला जी मी पीपीटी दिली आहे बघा प्रिव्हियसली आणि ड्रॉपडाऊन लिस्ट सांगितली त्याची थोडी प्रॅक्टिस 2-4 वेळा करा. 3-4 वेळ टेबल क्रिएट करा आणि 3-4 ड्रॉपडाऊन लिस्टला ते स्ट्रॉंगली बाइंड करून बघा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके विवेक? हा सर. चालेल तर स्टॉप करायचं. आम्ही क्लिक करतो, क्रिएट आणि पुश करतो. लेफ्ट क्लिक चालेल. हा ते बघून ते बघून काय का तिकट काय झालंय? बघून हे केलं बरं. ते तिकट क्लास काय लावलं नाही. लहान मुलांचं त्याला ते बघून क्युरियोसिटी असते. ओके माहिती. चल वापर की. इथं